ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. उद्याचा दिवस आपलाच असेल. आपण करत असलेल्या सगळ्या प्रयत्नांना भगवंत निश्चितपणे यश देईल. काहीतरी कोणाला तरी बोलले त्याच्या कामामध्ये भगवंताला प्रेरणा द्यायची आहे, त्याला स्फुरण द्यायचं आहे, म्हणून बोलले आकाशमार्गे गुप्तपंथे हा सगळा भाग आज भगवंत काढून देणार आहे. कदाचित आपल्यातल्या बऱ्याच जणांना उद्या याची गरज पडणार आहे. उद्या आपल्याला सामर्थ्याची गरज आहे, उद्या आपल्याला त्या ठिकाणी चिकाटीची गरज आहे, आणखीन काय तर हिमतीची गरज आहे. हे सगळं देण्यासाठी म्हणून समर्थांनी आजचा हा सगळा भाग स्मरण करून दिलेला आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये ना कोणतंही कार्य, कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलीही घटना असेल, कुठलाही प्रसंग असेल, हे सगळं ना आपणाला पार पाडावयाचं असतं, पूर्ण करावयाचं असतं. पण ह्याच्यामध्ये ना बऱ्याचदा अडथळे येतात. काहीतरी आपल्याला असे ढग आलेले दिसतात आणि खूप सारे असे ढग गोळा होतात. अगदी काळकुट्ट आकाश झालेलं दिसतं आणि असं वाटतं की आता आपण जे सगळं केलेलं आहे त्याच्यावर पूर्णपणे पाणी फिरणार. पण काय होतं, आपलं त्यावेळेस नामस्मरण आपलं सुरू असतं आणि आपला विश्वास असतो की माझा भगवंत आहे, माझा बाप आहे, माझा कैवारी आहे आणि बोलले तो याच्यातून मला निश्चितपणे बाहेर काढणार. आणि जरी त्याने याच्यातून मला बाहेर नाही काढलं तरी देखील माझं त्याच्यातच कल्याण असणार, हा आपला दृढ विश्वास असतो. आणि जोडीला भक्ती तर असतेच. आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपलं एखाद्याचं अमुक एक काम झालं पाहिजे, पण निव्वळ तेवढं काम व्हावं म्हणून आपण भक्ती काही करत नाही. म्हणजे आपली भक्ती काल पण होती, आज पण आहे आणि उद्या पण असतेच असते. लोकांचं तसं नसतं. लोकांचं काय असतं की लोक फक्त काहीतरी कुठेतरी हात अडकला की तेवढा फक्त हात बाहेर पडण्यासाठी म्हणून, हात निघण्यासाठी म्हणून भक्ती करतात. पण आपलं तसं आहे का? आपलं तसं नाही. आपल्याला काय हवं नको ते आपण मालकाला सांगून टाकायचं, बिनधास्तपणे सगळं मागून द्यायचं. काय अडचण असेल, काय समस्या असेल ना, ती सगळी आपण सांगून टाकायची आणि भक्ती आपली करत राहायची. भक्ती अशी करायची ना की आपलं काम आहे आणि भाग सुटायला पाहिजे, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, या सगळ्या गोष्टींचा विसरच आपणाला पडून गेला पाहिजे. आणि हे असं झालं ना तर भक्ती पण होते, आपला सगळा भाग पण सुटतो. आता बऱ्याच जणांचे मागणं होतं की बोलले आता आमच्या अडचणी असतात, भाग अडकलेला असतो, ते तर भगवंताकडे मागावं लागेल ना. व अशा वेळेस निष्काम भक्ती करावा किंवा नुसतं भक्तीच करा, संसाराची कुठलीच कामं ना ठेवू नका, असं जर सांगितलं गेलं तर त्यांना मग अडचण होऊन जाते. पण मूळ मुद्दा भक्तीचाच आहे. इथेसुद्धा मूळ मुद्दा भक्तीचाच आहे. आता संसारामध्ये आम्ही राहतो तर काही ना काही रजोगुण असल्याशिवाय, काही ना काही त्या ठिकाणी संसारामध्ये काहीतरी थोडीफार कामना असल्याशिवाय मनुष्याला त्या ठिकाणी जगता येणे अशक्य असतं. आणि हे सगळं करत असताना काही ना काही अडचणी असतात, मांडून द्यायच्या बिनधास्त. आपली आई आहे, आपले वडील आहे, हक्काची व्यक्ती आहे, असं आपण भगवंताला समजलं पाहिजे. मग दोन भक्ती कमी झाली तरी चालते, एखादी वेळेसची भक्ती कमी झाली तरी चालते. आता मुलगा असतो आणि आईवडील असतात, तर त्यांच्यामध्ये काही अशी कंडिशन असते का की अमुक एक असं असं तू केलं तरच मी तुला असं असं देईल, कपडे घेऊन देईल किंवा तुला जेव खाऊ घालील किंवा तुझं एखादं काम असेल तर ते पूर्ण करेल, ते म्हणतात. कंडिशन मुलाने त्या ठिकाणी सुधारलं पाहिजे आणि त्याला काही त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तो सक्षम झाला पाहिजे, असं आईवडिलाला वाटत असतं. आणि त्या अनुषंगानं त्याला सांगत असतात की बाबा तू हे असं अमुक अमुक काम केलं ना
तर तुला आम्ही असं असं घेऊन देऊ, आणि मग नाही केलं तर काही तुला घेऊन देणार नाही. पण होतं असं बऱ्याचदा की तो ते काही काम करत नाही, पण तरी ते देखील त्याला जर आवश्यक असेल तर त्याला कपडे लत्ते म्हणा किंवा काही एखादी कामाची वस्तू असेल तर घेऊन दिल्याशिवाय राहत नाही. फक्त त्यांनी त्याला सुधारण्यासाठी किंवा त्याच्या कल्याणासाठी म्हणून हे सगळं केलं. म्हणजे हे आईवडिलांचं काम कसं असतं हे असं आहे. मग भक्ती पण आपण पण भक्ती ही अशीच केली पाहिजे, म्हणजे ना हक्काची भक्ती असली पाहिजे. आणि बोलले काय असेल नसेल ते बिनधास्त मागून मोकळं व्हायचं, मोकळं होऊन आपलं आपलं भक्तीचं काम आणि आपले संसारातले प्रयत्न हे आपण सुरू ठेवायचे. आजच्या या सगळ्या विवरणाचा सगळा भाग मतितार्थ काय आहे की प्रयत्न, भक्ती आणि विश्वास ह्या त्रयीवर आम्ही चाललो पाहिजे. आम्हाला आमच्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. विश्वास कसा असला पाहिजे? माझी आईच आहे, माझा मित्रच आहे, माझे वडीलच आहेत. आणि बोलले तो त्याला हवं असेल तर नक्कीच देईल, निश्चितच देईल, आणि नसेल तर बोलले तेच माझ्यासाठी चांगलं असेल म्हणून तो काही मला देणार नाही. बोलले हे अशी सहजता भक्तीमध्ये असली पाहिजे. प्रयत्न पराकोटीचे असले पाहिजे. आता माझा हरी आहे म्हणून मग मला त्याच्याकडून खाटल्यावर अपेक्षा करायला लागेल का? अजिबात नाही. प्रयत्न तर अजिबात सोडून चालणार नाही. आता तुकोबा बोलतात की ठेविले अनंत तैसेची राहावे. आता ही उक्ती कशासाठी आहे? खूप सारे प्रयत्न करून झाले. आता समजा एखादा मुलगा परीक्षेला बसलेला आहे, नीटच्या परीक्षेला बसलेला आहे. आता सध्या नीट परीक्षेचं वातावरण आहे, त्या अनुषंगानं भगवंत आम्हाला नीटच्या उदाहरण देऊ बघत आहे. नीटच्या परीक्षेला बसलेला आहे आणि खूप त्याने वर्षभर 2 वर्षभर खूप अभ्यास केला आणि खूप अभ्यास केला. त्याच्याकडून शक्य होतं तेवढं त्याने प्रयत्न केले. आता त्याच्या प्रत्येकाची बुद्धिमत्ता, प्रत्येकाची एक क्षमता वेगवेगळी असते. प्रयत्न खूप केले म्हणून काही तो एकदमच काहीच्या काही करून टाकेल असं नसतं. हां, त्याच्याकडे क्षमतेपेक्षा तो 10-20% तो अधिकचे गुण घेऊ शकतो. आता एखाद्या मुलाने प्रयत्न केले आणि त्याला अमुक मार्क मिळाले. मग आता अशा वेळेस निकाल थोडा कमी जास्त आला म्हणून मग त्याने डिप्रेशनमध्ये जायचं किंवा मग सुसाईड करायची, हे बोलले भगवंतावरच्या अविश्वासाचं लक्षण आहे. हे बोलले हे अभक्ताचं लक्षण आहे. हे बोलले नास्तिकाचं लक्षण आहे. जो आस्तिक आहे, जो श्रद्धावान आहे, तो काय बोलतो? ठेविले अनंते तैसे. म्हणजे आता फळ घेताना लावायची ही उक्ती आहे. बोलले ठेविले अनंते तैसेचे राहावे. म्हणजे फळ जे मिळालं बाबा ते माझ्या भगवंताला मान्य होतं. कदाचित मला हे असंच माझ्यासाठी हिताचं असेल, असं आहे. एक प्रयत्न आम्ही भरपूर केले पाहिजे. विश्वास सख्या आईवडिलांसारखा, मित्रासारखा, आणखी एखाद्या जवळच्या व्यक्तीसारखा भगवंतावर असला पाहिजे. आणि त्या जोडीला भक्ती पण असलीच पाहिजे. भक्तीला कधी फाटा देऊ नये. वेळ, काळ, प्रसंग एखाद वेळेस नाही झाली तरी चालते, पण बोलले भक्तीसाठी हे सगळं आहे. बाकीच्या सगळ्यांसाठी भक्ती नाही, हे आम्ही एक पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आणि बोलले विश्वास ठेवा, निश्चितपणे उद्याचा दिवस आमचाच असेल. कित्येकांचा आलेला आहे. तर श्री सद्गुरुचरित्रामध्ये बघितलं ना, कुष्ठरोगी होता, कुष्ठरोगी. आता त्याचं कुष्ठ काही जात नव्हतं. म्हणाले मग आता तू एक काम कर. सद्गुरूने त्याची परीक्षा बघायचं ठरवलं. त्याच्या हातामध्ये वाळलेलं काष्ट दिलं आणि सांगितलं, म्हणाले हे वाळलेलं काष्ट घे आणि ह्याला जेव्हा पानं फुटतील ना तेव्हा तुझा भाग सुटेल. कोणी कुष्ठी होता, कोणी मंदमती होता, कोणाला विद्या पाहिजे होती. त्यांना सगळ्यांना सद्गुरूंनी सांगितलं, वाळलेलं काष्ट घे आणि याला पाणी घाल, याला पालवी फुटेल ना तेव्हा तुझा भाग सुटेल. आता वाळलेलं काष्ट म्हणजे काय आहे? हो, प्रयत्न आहे. पाणी टाकणे म्हणजे काय आहे? प्रयत्न आहे. कुष्ठ किंवा मंदमती असणं
किंवा एखादा आजार असणं किंवा एखादी अडचण असणं, एखादी संकट, हे पूर्वकर्म आहे. पूर्वकर्मसुद्धा धुतले जातात. पण प्रयत्न आणि विश्वास, भक्तीच्या माध्यमातून आलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे. त्याने विश्वास सांडलेला नाही. म्हणजे कित्येकांनी त्याला त्याच्या या प्रयत्नापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणाले का रे, ह्या वाळलेल्या लाकडाला कुठे पाणी फुटतं का, पाळवी फुटते का? पण तो काय बोलला, मला माझ्या सद्गुरूंनी दिलेलं हे आहे, कर्मप्राप्त आहे, ही मला का उपासना काढून दिलेली आहे म्हणा, किंवा ही सेवा काढून दिलेली आहे म्हणा, किंवा माझा हा विश्वास आहे म्हणा, तो मी करणारच. आणि म्हणून बोलले त्या वाळलेल्या झाडालासुद्धा अंकुर फुटले, डीर फुटले. म्हणजे काय, प्रयत्न पूर्ण करायचे, विश्वास भगवंतावर ठेवायचा की तो माझ्या हिताचंच सगळं करतो आहे. आणि त्याच्या जोडीला भक्ती कधी आम्ही कमी पडू देऊ नये. कधीच आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. विभीषण होता आणि या सगळ्यांच्या जोडीला नाही, या तिघांच्या जोडीला आमचे सत्कर्म पण असायला पाहिजे. कारण भगवंताची कृपा खूप अगाध आहे, अनंत आहे. आमचे प्रयत्न पण खूप आहे. पण आम्ही कर्मच जर कोणाचं तरी वाईट करून ठेवतो आहे तर ते फेडायलाच लागेल आणि आमचं वाईटच होणार. म्हणून एक सगळ्यांचं कल्याण व्हावं या कामनेनं आम्ही राहिलं पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टी, प्रयत्न असेल, विश्वास असेल आणि भक्ती असेल, तर बोले कधीच कोणाचं वाईट होऊ शकत नाही. विभीषणानं भक्ती केली, सत्याची कास धरली, बोलले भक्तीसोबत राज्य मोफत मिळालं, मागावंसुद्धा लागत नाही. असे खूप सारे उदाहरणं आहेत. आणखीन बोलले ध्रुवाला राज्यपद पाहिजे होतं, आढळपद भगवंताने देऊन टाकलं. वृद्ध स्त्री होती, तिला पुत्र कामनेची इच्छा होती. आता ह्या वयामध्ये काय पुत्र होणार अशी तिची धारणा होती. पण सद्गुरूंनी बोलले ह्याच वयामध्ये होईल. पुढचा जन्म कोणी बघितला? आणि श्रद्धापूर्वक, निष्ठापूर्वक ते जे काय व्रतकर्म सांगितलेलं होतं ते सगळं केलं आणि ह्याच जन्मामध्ये तिला पुत्र झाला. सांगायचा उद्देश काय आहे? समर्थ आम्हाला काय सांगू बघत आहे की बाबा प्रयत्न कर, पूर्ण प्रयत्न कर, आणि पूर्ण केल्यानंतर जे फळ मिळेल ते ठेविले अनंत तैसेचे राहावे म्हणून भगवंताला अर्पण कर. विश्वास ठेव की माझं जे होईल त्याच्यामध्ये उत्तमच होणार. आणि भक्ती कधी कमी पडू देऊ नये आणि कधी कोणाचं वाईट करू नये. बोलले उद्याचा दिवस निश्चितपणे आपलाच असेल, याबद्दल शंका ठेवू नये. आणि हे सगळं बिनधास्तपणे आता भगवंताला नमस्कार करूया आणि पूर्ण प्रयत्नानं, पूर्ण विश्वासानं, पूर्ण भक्तीनं आम्ही आता उद्याच्या आमच्या त्या अडलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये सामोरं जाऊया. परमेश्वर आपल्या सगळ्यांचं निश्चितपणे कल्याण करेल. श्री सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त.